थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा। तर नमो शेतकरीचे जे काही 2,000 रुपये आहे ते थोड्याच वेळात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता इथं लाईव्ह देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। तर आता नमोचा जो काही हप्ता आहे ते प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर नमोचा जो काही 8वा हप्ता आहे ते आज थोड्याच वेळांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमो सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे ते 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, जे की या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांना हप्ता इथं जमा होणार आहे। तर यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर मुंबई शहरमध्ये जे की 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर आता थोड्याच वेळात जमा इथं होणार आहे नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे। त्यानंतर मुंबई उपनगर इथं लाईव्ह जे आहे पेमेंट इथं सुरू झालेलं आहे। त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे। त्यानंतर इथे आपलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, तर या जिल्ह्यांमध्ये हा जो हप्ता आहे इथं लाईव्ह झालेला आहे, जे की 8वा हप्ता आहे। किती मिळणार आहे? 2,000 रुपये। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे जिल्हे झाल्याच्या नंतर इथं आपलं जो काही यामध्ये जिल्हा येते नाशिक। तर यामध्ये नाशिक झाल्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता याचे जे काही पैसे आहेत हे थेट शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये, कशामध्ये? डीबीटी खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये 23 जिल्हे बघितलेले आहे, खाली सुद्धा जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं बघून घेऊया। तर यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर यामध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं लाईव्ह जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता जे की PM किसानचे पात्र शेतकरी आहे तर अशाच शेतकरी बांधवांच्या थोड्याच वेळांमध्ये नमोचा हप्ता जे की इथं वितरित करण्यात येणार आहे। तर आता या जिल्ह्यातील व ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे। तर यामध्ये गोंदिया, गडचिरोली, वर्धा, तर यामध्ये टोटल 36 जिल्हे यामध्ये आहे। 36 जिल्ह्यातील वाटप जे आहे इथं सुरू झालेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे ही। तर आता जो काही नमोचा जो काही हप्ता आहे ते नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आजपासून इथं थोड्याच वेळांमध्ये जमा होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर आता यामध्ये PM किसान आणि नमोचे जे काही मिळून, तर आता जे काही PM किसानचे पात्र शेतकरी आहे ज्यांनी PM किसानची KYC केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना 2,000 रुपये इथं जमा होणार आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की चेक करून घ्या, यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या। कशाच्या यादीमध्ये नाव चेक करायचं तुमचं? तर आता PM किसानचे जे काही ऑफिशियल पेज आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे, लिस्टमध्ये नाव आहे की नाही। त्या लिस्टमध्ये जर नाव असेल तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहे, अन्यथा पैसे इथं मिळणार नाही। तर इथं तुम्ही चेक करून घ्यायचं सर्वप्रथम। तर आता यामध्ये सर्वप्रथम हप्ता कोणाला इथं दिला जाणार आहे? तर यामध्ये PM किसानचे पात्र शेतकऱ्यांना, कोणाला? PM किसानच्या पात्र शेतकऱ्यांना। त्यामध्ये तुमच्या नावावर 7/12 असणे आवश्यक आहे, तुमचं KYC असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे, अन्यथा पैसे इथं तुम्हाला मिळणार नाही। त्यानंतर जे यामध्ये PM किसानचे जे की लाभार्थी असणे आवश्यक आहे, मोबाईल नंबर तुम्हाला इथं लागणार आहे। तर आता PM किसानची ज्यांनी KYC केलेली नसेल तर अशांना पैसे इथं मिळणार नाही। तर सर्व शेतकरी बांधवांनी PM किसानची जे काही KYC आहे ते करून घ्यायची आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये इथं जमा केल्या जाणार आहे। तर आज जे आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये
याचे जे काही पैसे आहेत ते आधार लिंक खात्यामध्ये बँक सेंडिंग eKYC ज्यांच्या नावावर शेतजमीन आहेत तर अशांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे लवकर इथं मिळणार आहे? अहमदनगर, नांदेड, लातूर, जळगाव, बीड, परभणी, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद. तर आता काही जिल्ह्यांमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं 2,000 रुपये इथं जमा केल्या जाणार आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते थेट इथं जमा केल्या जाणार आहे. आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं आलेले नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे, eKYC करून घ्या. कशाची? PM किसानची eKYC करून घ्या. आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या. ऑनलाईन स्टेटस चेक करून घ्या. नसेल तर तुम्ही तलाठ्याला भेट द्या की तुमचे पैसे इथं बंद झालेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून जे काही आता आर्थिक मदत दरवर्षी 6,000 रुपये म्हणजे PM किसानचे 6 आणि नमोचे 6 असे मिळून तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये इथे दिल्या जाते. तर आता बरेच दिवसांपासून नमोचा हप्ता इथं टाळण्यात आलेला होता, परंतु आज थोड्याच वेळांमध्ये नमोचा जे काही 8वा हप्ता आहे ते खात्यामध्ये जमा होण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये जर झालेला नसेल तर येत्या 48 तासाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता इथं जमा केला जाणार आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.